गणपती बाप्पांचे लवकरच आगमन होणार आहे. त्यामुळे गणपती बाप्पा येणार म्हटलं, की त्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक तर आपण बनवतोच. सुबक सुंदर पाकळ्यांचे अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखे जर मोदक बनवायचे असतील ना, तर त्यासाठी त्याची पिठीसुद्धा तितकीच महत्त्वाची असते. ही पिठी तयार करण्यासाठी आपण तांदूळ कोणता वापरणार आहोत, ज्याला छान सुगंध असेल, ज्यापासून मोदक अगदी छान पांढरे शुभ्र तयार होतील आणि ज्या तांदळाला छान चिकटपणा असेल ना, असेच आपण तांदूळ इथे वापरणार आहोत. यासाठी आपल्याला 1 किलो एवढा आंबेमोहर तांदूळ घ्यायचा आहे. हा तांदूळ मी नवीन वापरलेला आहे. जुना जर तांदूळ असेल तर त्याला चिकटपणा कमी असतो, पण जर तुम्ही नवीन तांदूळ वापरला तर त्याला चिकटपणा छान असतो. हा तांदूळ सुवासिक असतो आणि हा अगदी पांढरा शुभ्र असल्यामुळे ह्याचे मोदकसुद्धा छान पांढरे शुभ्र तयार होतात. 1 किलो जर आपण इथे आंबेमोहर घेतला असेल तर त्यासाठी अगदी छोटी वाटी म्हणजे 4 ते 5 चमचे इथे आपण बासमती तांदूळ घेतलेला आहे. हा बासमती तांदूळ तुम्ही तुकडा किंवा अख्खा कोणताही वापरू शकता. तर बासमती तांदूळ आपण इथे फक्त सुगंधी होण्यासाठी वापरलेले आहेत, ज्यामुळे आपली पिठी अगदी छान सुगंधी तयार होईल. नाही वापरले तरीही चालू शकतात, पण थोडेसे घातले तर मोदक अगदी छान सुगंधी तयार होतात. आता हे दोन्ही तांदूळ आपण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. एका पातेल्यामध्ये हे सगळे तांदूळ घालून आपण आता ह्याला धुवून घेणार आहोत. तांदूळ धुवून घेण्यासाठी अगदी हलक्या हाताने आपण ह्याला धुवून घ्यायचे आहेत. खूप जास्त चोळून ह्याला धुवायचं नाही आहे, नाहीतर मग ह्याच्यातील जो स्टार्च असतो तो निघून जातो. म्हणजे मोदकातील जो चिकटपणा आहे तो निघून जाईल आणि मग आपले तांदूळ अगदी कोरडे तयार होतील. तर यासाठी अगदी हलक्या हाताने एकदाच धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर एका चाळणीमध्ये काढून ह्याला पसरवून एका अर्ध्या तासासाठी आपण ह्याला असंच ठेवणार आहोत. याच्यातील पूर्ण पाणी निथळून जाईपर्यंत आपल्याला हे तांदूळ चाळणीमध्येच ठेवायचे आहेत. लगेचच कपड्यावरती घालायची घाई करायची नाही. या पद्धतीने अर्धा तास आपण आता ह्याला असंच ठेवून देऊया. अर्ध्या तासानंतर एखाद्या जाड अशा बेडशीटवरती किंवा नॅपकिनवरती हे तांदूळ पसरून घ्यायचे. पसरवताना अगदी पातळ लेअरवरती पसरवायचे, म्हणजे तांदूळ पटकन सुकले जातात. तांदूळ घरामध्येच सावलीत सुकवून घ्यायचे आहेत. फॅनखाली सुकवले तरीही चालतात. फक्त ह्याला आपल्याला उन्हात सुकवायचे नाही आहेत. उन्हात जर सुकवले तर तांदूळ अगदी कोरडे तयार होतात आणि तयार करून आणलेल्या पिठीपासून आपण ज्यावेळेस मोदक वळतो त्यावेळेस ते मोदक चिरतात, कारण त्याच्यातील चिकटपणा पूर्णपणे कमी झालेला असतो. त्यामुळे शक्यतो हे आपण सावलीमध्ये सुकवून घ्यायचे आहेत. हे सुकवण्यासाठी आपल्याला साधारण 2 ते 3 दिवस लागतात, पण जर पावसाचं वातावरण असेल तर 3 ते 4 दिवससुद्धा लागू शकतात. 3-4 तासानंतर तांदळावरती पुन्हा एकदा हात फिरवून घ्यायचा, म्हणजे तांदूळ एकसारखे सगळीकडे सुकले जातात. आता इथे बघा आपला तांदूळ आहे तो अगदी छान असा सुकलेला आहे. मी 2 दिवस हा तांदूळ छान सुकवून घेतलेला आहे. हातात घेतल्यानंतर हाताला अजिबात चिटकत नाही आहे, म्हणजे आपला तांदूळ अगदी छान असा सुकलेला आहे. ह्याच्यातील एखादा दाणा तुम्ही खाऊन जरी पाहिलात ना आणि छान असा कडकडीत लागला तर समजायचं आपला तांदूळ अगदी छान असा सुकलेला आहे. आता ह्याला दळून आणण्यासाठी जर गरगंटी असेल तर तिथून दळून आणा. जर नसेल तर एखाद्या चक्कीमध्ये दळून आणताना तांदळावरतीच हे तांदूळ घालायला सांगायचे, म्हणजे आपली पिठी अगदी छान अशी तयार होते. पिठी दळून आणताना अगदी बारीक अशी याची पिठी दळून आणायची. तर इथे बघा ही पिठी मी दळून आणल्यानंतर मैद्याच्या चाळणीने ह्याला एकदा चाळून घेतलेलं आहे. आता आपली इथे मोदकासाठीची पिठी तयार झालेली आहे. ही पिठी तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये अगदी 3 ते 4 महिनेसुद्धा वापरू शकता. तर गणपती बाप्पांच्या आगमना अगोदर ही पिठी जर तुम्ही तयार करून ठेवली तर अगदी 10 दिवस तुमच्याकडे गणपती असतील तर तुम्हाला मोदक करणं अगदी सोपं जाईल. आता यापासून आपण उकड कशी काढायची आणि अगदी सुबक पाकळ्यांचा मोदक कसा तयार करायचा याचा व्हिडिओही आपल्या चॅनलवरती येणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही मला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल बटन नक्की दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नवनवीन रेसिपी लगेचच तुम्हाला पाहायला भेटतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, म्हणजे पुन्हा तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की पाहता येईल. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत.